जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकारची कार्यवाही सुरू झाली असं मंत्री शंभूराज देसाई म्हणतात। उपोषणाआधी जरांगेंशी फोनवरून आपण संपर्क साधलेला आहे असंही शंभूराज देसाईंचं म्हणणं आहे। हैदराबादमधून गॅझेटच्या कॉपीज मागवल्यात। उपोषणाला बसू नका असं जरांगेंना सांगितलं होतं, मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत असंही शंभूराज देसाईंनी सांगितलं। हैदराबाद गॅझेट जे विशेषतः मराठवाड्यातल्या 9-10 जिल्ह्यांकरता अत्यंत आवश्यक आहे की त्या अनुषंगाने ते लागू करा। तर त्याचे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी तेलंगणा गव्हर्नमेंटकडून सर्टिफाईड कॉपीज मागितलेल्या आहेत। नुसत्या फोटो स्कॅन कॉपीचा उपयोग नाही, तर उद्या कोर्टात ते टिकायचं असेल तर आपल्याला त्या गव्हर्नमेंटने ह्या आमच्या कस्टडीमधल्या ओरिजिनल डॉक्युमेंटच्या फोटो कॉपीज आहेत म्हणून सर्टिफाय करून दिल्या पाहिजेत। त्या आपण त्यांच्याकडनं मागितलेल्या आहेत। त्यांची दुसरी मागणी होती की सरसकट सगळेच गुन्हे जे मराठा आंदोलनकर्त्यांवरचे आहेत ते पाठीमागे घ्यावेत। तर त्या बाबतीत सुद्धा जे गुन्हे मागे घेण्यासारखे आहेत, जे अहवाल संबंधित पोलीस अधीक्षकांकडनं किंवा संबंधित पोलीस आयुक्तांच्याकडनं सरकारकडे आलेले आहेत, त्याच्या बाबतीत LNGD डिपार्टमेंट जे आपलं आहे, विधी आणि न्याय विभाग, त्यांचा अंतिम अभिप्राय येणं बाकी आहे। तो देखील लवकर मिळवण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।